नमस्कार. राजकारण की समाजकारण या खास कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, लबाडी करून गैरमार्गाने मिळवलेली सत्ता म्हणजे राजकारण असा सर्वसामान्यांचा समज असतो. मात्र त्याही पलीकडे जाऊन राजकारणातून समाजकारण करता येऊ शकतं. या कार्यक्रमांतर्गत आपण वेगवेगळ्या भागातील राजकीय नेत्यांना भेटणार आहोत आणि त्यासोबतच तिथल्या जनतेलाही बोलतं करणार आहोत. या कार्यक्रमांतर्गत आज आपण आलोय पुणे शहराजवळच्या भोसरी शहरात. आणि या कार्यक्रमात आपल्यासोबत सहभागी होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार विलासभाऊ लांडे. नगरसेवक ते आमदार व्हाया महापौर विलास लांडे यांच्या या 25 वर्षांच्या समाजकारणात भोसरी परिसराचा कायापालट झाला. एक पूर्णपणे नवीन शहर वसवत असताना नागरिकांना मूलभूत आणि आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होतील ही दूरदृष्टी ठेवत त्यांनी भोसरी परिसराचा सर्वांगीण विकास घडवून आणला. क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी पोषक वातावरण त्यांनी तयार केलं. विलास लांडे यांच्या समाजकारणाचा हा वारसा आता पुढील पिढी म्हणजेच विक्रांत लांडे समर्थपणे सांभाळतायत. फक्त दमदार नेता नाही तर एक जबाबदार नागरिक ही आपली ओळख जपण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. तर आपण आलोय भोसरी शहरात. भोसरीत नेमकं काय चित्र आहे, इथे केवळ राजकारण होतंय की समाजकारण देखील केलं जातंय, हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत विलासभाऊ लांडे. भोसरीमध्ये राजकारण नेमकं किती आहे आणि समाजकारण की फक्त राजकारण होतंय? एक चांगलं काम, जी शिकवण मला नागरिकांनी दिली त्या शिकवणीच्या जोरावरती राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व देण्याचं काम मी केलेलं आहे. तुम्ही आमदार होतात तेव्हाचा मुद्दा आपण समजू शकतो, तुम्ही सांगताय, पण हल्ली तसं होतंय का? की गेली 10 वर्ष मी ज्यावेळेस काम करत असताना की शासनाचे असतील किंवा महानगरपालिकेचे मोठमोठे प्रकल्प आणण्याचं काम आम्ही केलं. आणि ज्यावेळेस मी नगरपालिकेमध्ये महापौर म्हणून काम करत असताना त्या काळामध्ये प्रथमतः या शहराची चांगल्या प्रकारे देशामध्ये ओळख व्हावी त्या दृष्टिकोनातून आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं. की महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता गेली 15 वर्ष आहे आणि अजित पवारांच्या माध्यमातून या शहरामध्ये एक चांगल्या प्रकारे आम्ही विकास प्रकल्प नगरसेवकांना बरोबर घेऊन जनतेची जी काही मागणी आहे, जनतेला जी काही गरज आहे त्या दृष्टिकोनातून विकास करण्याचं काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं. की मग उड्डाणपूल असेल, ग्रेट सेपरेटर असेल, अशी अनेक मोठमोठी कामं करत असताना की सर्वसामान्यांच्या सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन हे शहर गेलं पाहिजे. कॉस्मोपॉलिटन शहर आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा की आणखीन काही गरज आहे का नाही त्या दृष्टिकोनातून सातत्यानं पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. मी शेवटी जे काय केलं ते नागरिकांच्यापर्यंत मी मार्केटिंग केलं नाही. कामाची माझ्या पद्धत वेगळी होती. मी आधी केलं, नंतर सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी त्यावेळेस ती वेळ निघून गेली होती. विलासभाऊ, आघाडीचं सरकार असताना तुम्हाला खूप साथ मिळत होती प्रत्येक विकास कामासाठी असं तुमच्या बोलण्यातून मगापासून दिसतंय. युती सरकार येऊन 2 वर्ष झालीत, तुमचा काय अनुभव आहे? आमचा अनुभव अत्यंत वाईट आहे. आम्ही आधी केलं, मग लोकांना सांगितलं की या शहराने या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. आमच्या प्राधिकरणामध्ये जी जागा होती 200 एकर, त्या जागेवरती चांगल्या प्रकारे इंडस्ट्रियल एक्झिबिशन सेंटर व्हावं ही आदरणीय पवारसाहेबांची इच्छा पहिल्यापासून त्या ठिकाणी होती. मग त्यासाठी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्याच्यामध्ये सिंगापूर असणारी जी सिंगापूरची मोठी एक टीम इथं आली आर्किटेक्ट, याच्यामधनं त्यांनी डिझाईन चांगल्या प्रकारे केलं, त्याचं मॉडेल तयार केलं. त्याच्यावरती सुद्धा अनेक लाख रुपये खर्च प्राधिकरणाने केला. शासनाच्या समवेत मुख्यमंत्र्यांच्यावर बैठका झाल्या आणि आज पाहिलं तर इंडस्ट्रियल एक्झिबिशन त्या ठिकाणी देशातलं 2 नंबरचं नव्हे तर जगातलं 2 नंबरचं इंडस्ट्रियल एक्झिबिशन सेंटर आपल्या या मुशीद ठिकाणी होणार होतं. परंतु ते सुद्धा आता काय कुठं गेलं आहे हे सुद्धा आम्हाला कळत नाही. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की इंडस्ट्रियल मोठी वाढल्यानंतर चाकणला सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये विमानतळ येणार, ते सुद्धा विमानतळ त्यांनी पुरंदरला नेण्याचा घाट घातला. म्हणजे या सर्व गोष्टी करत असताना सुद्धा 2 वर्षामध्ये काय केलं हे सुद्धा मला समजत नाही आजपर्यंत. आम्ही फक्त पाहतोय. नाहीतर काय तुका म्हणे जन इथं दिल्या घेतल्याच्या अंतकाळाचे कोणी, शेवटी हे होत राहतं तसं साहेब. नक्की आपण नागरिकांमधले काही प्रश्न घेऊया. पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभेचा काय बराचसा भाग हा रेड झोनमध्ये समाविष्ट झालेला आहे. त्यामुळं अनाधिकृत बांधकाम आणि प्लस रेड झोन या दोन्हीमध्ये ते लोक संभ्रमावस्थेत सापडलेले आहेत. तुमचा मुद्दा काय की यातून सुटका कधी होईल? यातून नागरिकांची सुटका कशी होईल? विलासभाऊ, हा सगळ्यात मोठा मुद्दा अनधिकृत बांधकामांचा आहे. तुमचा याबाबत नेमका काय स्टँड राहिलेला आहे? 10 वर्षामध्ये मी आमदार असताना मी खूप प्रयत्न केले.
सर्व पक्षीय लोकांना घेऊन मी अधिवेशनाच्या काळामध्ये सुद्धा उपोषणाला बसलो. अधिवेशनाच्या काळामध्ये सुद्धा शेवटच्या क्षणाला त्या ठिकाणी मी विधानसभेचा राजीनामासुद्धा सभागृहामध्ये दिला. मग विधिमंडळातले आमचे सहकारी मित्र आमदारांनी, सर्व पक्ष आमदारांनी मला पाठिंबा दिला की आमच्या सर्वांच्या मागणीमुळं त्या ठिकाणी एक सीताराम कुंटे यांची समिती गठीत केली आणि मग तो त्वरित सभागृहाने सांगितलं की याचा अहवाल त्वरित सादर करा. आता शासनाला सादर केल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा या शासनाने किती त्याच्यावरती दखल घेतली, गांभीर्याने दखल घेतलेली दिसत नाही, हे आम्ही सुद्धा पाहिलेले आहे. परंतु बांधकाम होत असताना त्यावेळेस आमचे महानगरपालिकेचे अधिकारी झोपलेत का, त्यांनी त्यावरती का लक्ष दिलं नाही. मग गरिबांनी त्या ठिकाणी पांजीपुंजी जमा करून कुठं गळ्यातलं मोडून त्या ठिकाणी त्या माणसाने घर बांधलेले. मग त्या माणसाला मदत व्हावी त्या दृष्टिकोनातून ही समिती गठीत केल्यानंतर शासनाने आज पण त्याच्यावरती निर्णय घेतलेला नाही. विलास भाऊ, विरोधकांचा सातत्याने आरोप होत असतो की राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुका या दादागिरीच्या जोरावर जिंकते. तुमचं काय उत्तर आहे यावर? आता आरोप करणारे हे स्वतःची टिंगल करतात का हास्यास्पद बोलतात हे काही समजलेलं नाही. कारण जे आरोप करतात ते मूळ राष्ट्रवादीचे आहेत. राष्ट्रवादीने त्यांना आत्तापर्यंत खूप मोठं केलं, खूप मोठी पदं दिली आणि ते आज याच्यावरती राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये आरोप करतात. हे अत्यंत ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल किंवा आमच्या या शहरातल्या नागरिकांची दिशाभूल केली म्हणणं तरी काही वावगं होणार नाही. त्यांनी नागरिकांना सांगावं, तसं जनतेला सांगावं की यांनी काय आरोप केलेले आहेत, यांनी काय दादागिरी केलेली आहे. आता दादागिरी करणारे त्या पक्षात गेल्यानंतर इथं कोण राहिलेले आहे? दादागिरीचा मुद्दा काढला म्हणून आणखी एक विषय या ठिकाणी बोलला जातो, तो म्हणजे गुन्हेगारीचा, की गेल्या 2 वर्षात गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहे. हे खरं आहे की आधी इतकी स्थिती आहे की आता गेल्या 2 वर्षात काही चित्र बदललंय? आम्ही जनतेने सांगण्यापेक्षा CID-कडनं जर समजा ती माहिती घेतली तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल. 2 वर्षात काही किती व्यवस्थितपणा चाललेला आहे का, दादागिरी चाललेली, ते CID-कडनं माहिती घ्या. दिवसा ढवळ्या जर समजा खून होत असेल, मारामाऱ्या होत असेल, लूटमार होत असेल किंवा आमचे पथरेवाले, हातगाडीवाले असतील किंवा टपरेवाले त्या ठिकाणी स्वतःचा उपजीविकेचं साधन म्हणून ते काम करणे, त्यांच्याकडनं हप्ते घेत असतील तर ती सुद्धा माहिती घ्यावी. म्हणजे आपल्याला कळेल की नक्की काय चाललेलं आहे या शहरामध्ये गेल्या 2 वर्षापासून. नागरिकांमधनं काही आपण प्रश्न या संदर्भात घेऊया की खरंच गुन्हेगारीची नेमकी स्थिती सध्या काय आहे? तुम्ही किती वर्षापासून राहत आहे पिंपरी? मी गेली 15 ते 20 वर्षापासून भोसरी परिसरामध्ये राहत आहे. भोसरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दादागिरी केली जाते. मग मला सांगा की या भोसरी परिसरामध्ये जी 10 वर्षापूर्वीची परिस्थिती होती त्या 2 वर्षामध्ये फार बदलली आणि या भोसरी परिसरातील असणारा सर्वसामान्य माणूस हा सुरक्षित नाही आहे. मग सुरक्षित माणूस जर नसेल तर अशा परिसरामध्ये आम्ही न्याय कोणाला मागायचा? बरं, आणखी एक प्रतिक्रिया घेऊया. येत्या 2-3 वर्षात एक वाढदिवस साजरा करायचा फॅड खूप वाढला आहे. वाढदिवस साजरे होऊ दे, काही हरकत नाही, पण रात्रीच्या वेळेस रात्री 12 वाजता 100-125 पोरं 50-60 गाड्या घेऊन एखाद्या चौकात येणं, तलवारीने केक कापणं, त्याच्या 12च्या नंतर फटाकडे अर्धा तास वाजवणं. जर एखाद्या माणसाने याच्यावर आवाज उचलला तर ती 100-125 पोरं त्याच्यावर कधी येतील याची काय गॅरंटी नाही. काय सांगाल भाऊ? आता प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. येणारं 2020 विजन आहे, त्यामध्ये त्यांनी हा प्रश्न घेतला तर बरं होईल असं मला वाटतंय. म्हणजे सगळ्या समस्या त्या सुटून जातील. आज समाजामध्ये आमच्या भोसरी परिसरामध्ये अत्यंत लोक भीतीदायकरित्या त्या ठिकाणी राहतात, मनमोकळेपणाने राहत नाही. आता मुख्यमंत्र्याकडंच हे गृह खातं असल्यामुळं नागरिकांना कुठंतरी सुरक्षित असावं त्या दृष्टिकोनातून त्यांनी याच्यावरती त्वरित निर्णय घ्यावा असं मला या ठिकाणी वाटतंय. या ठिकाणी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण बोलणार आहोत भोसरी भागात सध्या विजन 2020 बद्दल बरंच काही बोललं जाते. काय आहे विजन 2020? आपण विलास भाऊंना विचारणार आहोत, नागरिकांच्याही प्रतिक्रिया घेणार आहोत. भेटूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवड हा सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या महापालिकेवर सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे. महापालिकेच्या कामकाजाबद्दल भोसरीतल्या जनतेला नेमकं काय वाटतं तेही आपण जाणून घेऊया.
ते उड्डाणपूल असेल, रोडची कामे असतील, पुलिस स्टेशन एक बहुत बड़ा काम किया है। चांगल्या कामाची पावती त्यांना मिळाली पाहिजे। भोसरीतील जनतेच्या प्रतिक्रिया आपण आताच ऐकल्या। ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या मुद्द्याबद्दल आपण बोलत होतो, ज्याचा इथं बराच बोलबाला आहे, तो म्हणजे व्हिजन 2020। काय आहे हे नेमकं व्हिजन 2020? विलास भाऊंना आपण विचारूया। विलास भाऊ, काय आहे नेमकं? भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये 2009 ते 2014 पर्यंत मी काम करत असताना एक विजन होतं। शासनाकडनं मी आणलेले जे प्रकल्प आहेत ते प्रकल्प मागासवर्गीय मुलामुलींचं असणारं वसतिगृह, आदिवासी मुलामुलींचं असणारं वसतिगृह समाज कल्याण खात्याकडनं मी मंजूर करून आणली। ते काम पूर्ण झालं। त्या ठिकाणी आता विद्यार्थी येऊन राहतात की वसतिगृह झालंय की 1000 मुलामुलींची व्यवस्था असणारं वसतिगृह झालेलं तिथे 1000 मुलामुलींची, मग आदिवासी असेल मागासवर्गीय मुलामुलींची असेल, अशा याच्यातनं एक इंजिनिअरिंग कॉलेज व्हावं म्हणून त्याच्यामध्ये मी मागणी केली। आता भोसरी गाव किंवा भोसरीचा असणारा परिसर, ग्रामीण भागातून येणारं जे मोठ्या प्रमाणात लोंढा आहे नागरिकांचा, राज्यातून सुद्धा यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे गरिबांना मदत होते की ती भावना सातत्याने ठेवली। जागा कमी पडतात म्हणून आम्ही भोसरी गावामध्ये सुद्धा सर्व नंबर 1 मध्ये 100 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू केलं आहे। साधारणतः 80-90% काम पूर्ण झालेलं आहे। त्याच्या शेजारीसुद्धा एक जागतिक स्तरावरती कुस्ती केंद्र असावं म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा आता 20-22 कोटीचं ते असणारं ते कुस्ती प्रशिक्षण केंद्र आहे। त्याला लागून खेळासाठी चांगल्या प्रकारे खेळाडू निर्माण व्हावेत त्या दृष्टिकोनातून एक चांगल्या प्रकारे 10 कोटीची असणारी गॅलरी त्या ठिकाणी आपण उभी करतोय। भोसरी गावठाणामध्ये असणारे एक भाजी मंडई ते आपण काम सुरू केलेले, साधारणतः एक 20-22 कोटीचं ते सुद्धा टेंडर काढलेले। आपल्याला टेल्को रोडला सुद्धा एक गवळी माथा म्हणून त्या ठिकाणी असणारी MIDC जागा 15 एकर जागा, त्या 15 एकर जागेमध्ये एक चांगल्या प्रकारे बालनगरी उभी राहावी त्या दृष्टिकोनातून 70-80% काम पूर्ण झालेले। त्याच्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारे मुलांसाठी एम्पी थिएटर आहेत, मोठा मॉल आहे। प्राधिकरणात सुद्धा काम करताना एक हॉकीचं मैदान त्या ठिकाणी मी उभं केलं, हॉकी स्टेडियम सेक्टर नंबर 7 मध्ये, पण ते अजूनही त्याचं उद्घाटन झालेलं नाही, काम पूर्ण झालेलं आहे। मग आम्ही बास्केटबॉल त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे ग्राउंड केलं, टेनिस कोर्ट तयार केलेला आहे, कबड्डीसाठी एक चांगल्या प्रकारे ग्राउंड तयार केलेलं आहे, व्हॉलीबॉलसाठी सुद्धा ग्राउंड तयार केलेलं आहे। म्हणजे ह्या सर्व गोष्टी करत असताना एक विजन लोकांच्यापर्यंत जावं, त्यातनं चांगलं काम व्हावं ही भावना आमची आहे। आम्ही नोकऱ्या लावतो, त्या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था करतो, सर्व करत असताना सुद्धा आमचं विजन त्या ठिकाणी आम्ही मार्केटिंग केलेलं नाही, परंतु त्यांनी आता त्या लोकांची असणारी मानसिकता डायव्हर्ट करायची आणि नवीन 2020 समोर आणायचं की आम्ही आता हे काम करणार। आम्ही काम त्या ठिकाणी जे काय मंजूर केलेले ते तरी पूर्ण करा, त्यात आम्हाला समाधान होईल, आमच्या नागरिकांना समाधान, एवढं त्या ठिकाणी आम्हाला म्हणायचं आहे। या सध्याच्या व्हिजन 2020 बद्दल तुम्ही आता सांगितलं विलास भाऊ, पण नागरिकांना नेमकं या संदर्भात काय वाटतं तेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे। मी वसंत सावंत, गेली 35 वर्षे या पिंपरी चिंचवड आणि या भोसरी विभागामध्ये राहत आहे, परंतु गेल्या 2 वर्षामध्ये नुसती फक्त आश्वासनं दिली जातात आणि ती पुरी केली जात नाहीत। आश्वासनं म्हणजे कसे की अनधिकृत बांधकामं अधिकृत करतो, लोकांच्यावरती शास्तीकर लादलेला आहे, तो शास्तीकर बंद केला जाईल अशी जाहीर घोषणा केली जाते, परंतु अजून शास्तीकर बंद झालेला नाही। लोकांना सांगितलं जातं की रेड झोनची हद्द कमी होईल, रेड झोन बंद होईल, ही आश्वासनं देऊन लोकांची दिशाभूल केली जाते। ही दिशाभूल कुठंतरी थांबली पाहिजे। नक्की विलास भाऊ, या संदर्भात मला तुम्हाला विचारायचं म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं त्यांचाही प्रश्न तोच आहे। मूळ मुद्दा असा असतो की एखादं व्हिजन जेव्हा आपण जाहीर करतो त्याच्यासाठीचं नियोजन आणि आराखडा आपल्याकडे असायला लागतो, पण तुम्हाला काय नेमकं तुमच्या बोलण्यातून किंवा यातून असं जाणवतं की केवळ हे शाब्दिक बुडबुड आहेत, याच्यामागे कुठलाही आराखडा नाही आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? याच्यामध्ये एकच आहे की आपण पाहतो की मूल जन्माला आल्यानंतर ते काय लगेच पळत सुटत नाही, त्याला काहीतरी त्याला विचार, त्याला संस्कार, त्याच्यावरती असणारी जोपासना हे सर्व करावं लागतं। त्यासाठी असणारा खर्च, पुढं शिक्षणाची व्यवस्था, त्यासाठी तरतूद करावी लागते। फंडिंग त्या ठिकाणी कुठून आणणार, काय करणार, ह्या सर्व गोष्टीची ताळमेळ त्या ठिकाणी करावी लागते। आता जर समजा तुम्ही काहीच केलं नाही, अजून जर तुमचे पत्रव्यवहार नसतील तर तुम्ही व्हिजन 2020 मध्ये कसे गेलात हे तर अजून आम्हाला समजलेलं नाही। परंतु पाठीमागच्या काळामध्ये जे पोस्टरवरती नुसती गाजराचे मळे दाखवले आणि गेल्या 2 वर्षात ते गाजराचे मळे आता सुकलेले आहेत असं म्हणलं तर का होणार नाही त्याच्यामध्ये, कारण ही दिशाभूल अजून किती दिवस करणार, लोकांना अजून किती दिवस वेठीस धरणार
की 2020 फक्त दाखवणार की चांगल्या प्रकारे रोड त्या ठिकाणी होणार आहे. अरे पण प्रत्यक्षात आम्ही जे रोड केले, ग्रेट सेपरेटर केले, उड्डाणपूल केले, गार्डन केले, खेळाची मैदानं केली, जे काय मूलभूत गरजा आहे लोकांना असणाऱ्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल, हॉस्पिटलच्या दृष्टिकोनातून असेल किंवा पोलीस याच्यामध्ये नागरिकांचा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सुद्धा एक चांगल्या प्रकारे पोलीस स्टेशनची निर्मिती केली. ह्या सर्व गोष्टी करत असताना पुण्याला पुणे शहर पोलीस आयुक्त म्हणून जो स्वतंत्र दर्जा आहे अशा याच्यातनं सुद्धा एक पिंपरी चिंचवडला स्वतंत्र दर्जा स्वतंत्र आयुक्तालय त्या ठिकाणी उभं राहावं म्हणून ते सुद्धा पाठपुरावा. आमच्याकडे सगळे पेपर आहेत साहेब. पेपर असेल तर त्या ठिकाणी जे काय आम्ही पाठपुरावा केलेला आहे त्याच्यातनं आम्ही सर्व लोकांच्या समोर गेलेलो आहे आणि आजपर्यंत जे काय मंजूर केले ते जर समजा काम पूर्ण केलं तर ते विजन 2020 होईल असं मला या ठिकाणी वाटतंय. सर, भोसरी शहरामध्ये गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये जेव्हा आपला कालावधी होता तेव्हा अनेक विकसित कामे झालेली आहेत, जसे उड्डाणपूल, नाट्यगृह, रस्ते सुधारणीकरण किंवा गार्डन सुशोधीकरण. पण सर, याच्या व्यतिरिक्त भोसरी शहरामध्ये अजून काही विकसित कामे घडतील याचं आपलं विजन काय आहे? नेमकं आपले काय विचार आहेत? आमच्याकडं ज्या काही महानगरपालिकेच्या मोकळ्या जागा आहेत की उदाहरणार्थ तळवला एक मोठी जागा आहे IT पार्क शेजारी, त्याच्यामध्ये एक डिअर सफारी पार्क उभा राहिला पाहिजे की जेणेकरून आमच्या या भागातल्या लोकांनासुद्धा त्या ठिकाणी जाऊन सफारी पार्कमध्ये जाऊन पाहता यावं, प्राणी कसे आहेत काय ते सगळं मुलांनासुद्धा पाहता यावं. भोसरीमध्ये सुद्धा एक 33 एकरचं एक मोकळं मैदान आहे त्या ठिकाणी, तिथं असणारं एक चांगल्या प्रकारे गार्डन सुशोभित करून त्याच्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं म्हैसूरला वृंदावन गार्डन म्हणून प्रसिद्ध आहे तशा याच्यावरती तिथं काही गार्डन करता येईल का त्याच्यामध्ये सुद्धा महानगरपालिकेचे इथनं करणारे. आम्ही आळंदी रोडला एक सकुबाई गबाजी गवळी उद्यान आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एक लेजर शोच्या बाबतीमध्ये ते सुद्धा काम पाठीमागच्या गेल्या वर्षी आम्ही ते सुरू केलेलं आहे, त्याचंसुद्धा पूर्णपणे काम पूर्ण होणार आहे. असे अनेक कामं करत असताना सुद्धा आमचं विजन पुढं असणार नाही की मुलांना मुलींना ज्या पद्धतीने ज्या काही नोकरीच्या बाबतीमध्ये असेल किंवा नवीन प्रशिक्षण असेल त्याच्या बाबतीमध्ये एक चांगल्या प्रकारे काम करण्याचा आम्हाला अनुभव आहे. विलास भाऊ, थोडक्यात एक महत्त्वाचा प्रश्न, महत्त्वाचा याच्यासाठी कारण वर्षानुवर्ष इथल्या मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास दाखवलेला आहे, का म्हणून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करावं? आता मुंबई महानगरपालिका शिवसेने ताब्यात किती वर्षे, अनेक वर्षे त्यांच्या ताब्यात आहे. ठाणे महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे की औरंगाबाद महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे, नाशिक महानगरपालिका मनसे किंवा शिवसेने ताब्यात असेल. अशा याच्यातनं भारतीय जनता पार्टीचं आणि शिवसेनेचं असणाऱ्या ज्या याच्यामध्ये सत्तेमध्ये महानगरपालिका आहे तिथं काय सुधारणा आहे आणि आमच्या या महानगरपालिकेमध्ये काय सुधारणा आहे. आम्ही प्रथमतः आदरणीय पवारसाहेब नेहमी सातत्याने सांगतात की पहिलं आपण करा नंतर लोकांना सांगा. म्हणजे आम्ही आधी केलं मग लोकांना सांगितलं. आम्ही सांगायला कमी पडत असेल परंतु लोक आज पाहतात की खऱ्या अर्थानं ही काम करणारी चांगल्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विकास झालेला आहे आणि दुसऱ्याच्या ताब्यात द्यायचं म्हणलं तर त्या ठिकाणी इकडल्याच पक्षातले तिकडे गेलेत ते करण्यापेक्षा हीच माणसं विश्वासाने लोकांचं विश्वास संपादन केलेलं आहे असं या ठिकाणी म्हणलं तर काय वावगं होणार नाही. आम्हाला स्वतःला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच या परिसरामध्ये नव्हे तर शहरामध्ये एक नंबरचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच महानगरपालिकेमध्ये पुन्हा येणार आहे. का तर तो जनतेचा विश्वास आहे, त्या विश्वासाने आम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं की जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. सांप्रदायिक याच्यामध्ये दिव्हाळंदी हा परिसर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि अशा याच्यामध्ये जो मला वसा आणि वासा मिळालेला आहे की ज्या पद्धतीनं माझे वडील एका धर्मशाळेचे प्रमुख अध्यक्ष आहेत, पंढरपूर आणि आळंदी या ठिकाणी धर्मशाळा आहे. पायवारी आमचे वडील 40 वर्षे पायवारी दिंडीमध्ये पालखीबरोबर जात होते. मी दरवर्षी त्या ठिकाणी वर्षातनं 2 वेळा मी जात असतो आणि अशा याच्यातनं जात असताना सगळे भाऊ एकत्र कुटुंबामध्ये राहून सुद्धा जर घर व्यवस्थित राहत असेल तर समाजाचं हे घर त्यांचं ते एक घर दुसरं आहे. ते घर तुम्ही चालवता तर मग समाजाचं घर तुम्ही चालवू शकाल. हा आशीर्वाद जनतेचा आहे. त्यातनं सुद्धा करत असताना शिक्षण संस्था असेल किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये मी उद्योग क्षेत्रामध्ये अनेक कंपनीमध्ये तरुणांना नोकऱ्या लावलेल्या आहेत. शिक्षणामधनं सुद्धा एक चांगल्या प्रकारे विद्यार्थी शिकून बाहेर पडलेला आहे. हे सर्व करत असताना मी प्रथमतः एक पहिला जबाबदार नागरिक आहे. राजकारण करत असताना राजकारणातनं समाजकारण कसं करावं हे मला या जनतेने शिकवलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच विलास भाऊ, आपण सहभागी झाला.
आणि आमच्या या कार्यक्रमाचा उद्देश देखील हाच आहे की राजकारण करताना राजकारणातून समाजकारण साध्य होतं की नाही हे चाचपण्याचाच प्रयत्न आम्ही या कार्यक्रमातून देखील करतोय. पुढच्या भागात पुन्हा भेटूया. इथेच थांबतोय. धन्यवाद.